भक्तपरायण आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व हरिभक्तपरायण शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची चौका ज्ञानेश्वरी आज विवाहबद्ध होते. लक्ष्मीच्या स्वयंपावलाने अहिल्यानगरची ही कन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरी या आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये सुनबाई म्हणून आज आमच्या काटेडे परिवारामध्ये येते. काटेडे हे आमचं छोटंसं गाव निसर्गाच्या कुशीमध्ये आणि सह्याद्रीच्या रांगेमध्ये उभं असलेले गाव. येथील उद्योजक सन्माननीय सुनील विष्णू चिलम, सौभाग्यवती मनीषा सुनील चिलम यांचे चिरंजीव साहिल हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अतिशय नवीन असलेल्या गोष्टीमध्ये व्यासंगतेने विचार करून एक आपली छबी या मुलाने तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये उभी केलेली आहे. निवृत्ती महाराजांनी अतिशय चांगलं कुटुंब आणि हुशार मुलगा निवडलेला आहे. अर्थात निवृत्ती महाराजांची नजर आपल्याला सांगायची गरज नाही. हल्लीच्या छोट्या गोष्टीमध्ये समाज व्यवस्थेला त्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालायचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते निवृत्ती महाराज इंदोरीकरांनी केलं. इंदोरीकर महाराजांची ख्याती आहे, परंतु त्यांच्या जावयाची मात्र शिवभूमीची माती आहे. या मातीमध्ये आता उद्याचा हा असलेला संसार ही मुलं आणि मुली थाटणार आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी ज्ञानेश्वर आणि साहिल आज या संपूर्ण असलेल्या जनसमुदायाला सामोरं जात आहे. सप्तपदीच्या निमित्ताने हा विवाह सोहळा संपन्न होतोय. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक नामवान माणसं ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची उंची या राज्याच्या क्षितिजावर आणले ते सर्व मंडळी, मग राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अनेक मंत्रीगण असतील, खासदार असतील, आमदार असतील, महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या वारकरी समाजाचे सर्व हरिभक्त परायण असतील, महाराज मंडळी असतील, महंत असतील आणि आपल्यासारखे सर्व जे निवृत्ती महाराजांच्यावर प्रेम करतात ते असंख्य चाहते आणि या भारतातले अनेक असलेले मायबाप जनता ज्यांनी निवृत्ती महाराजांच्या भाषणाला तत्वशः आपल्या आयुष्यामध्ये उतरवलं. एक साधा मोबाईल काढला आणि तो हॅलो केला, गाडी धडकते आणि माणूस जातो. एका वाक्यामध्ये जीवनाचा अर्थ सांगणारे हे महाराज कोण असेल राज्यामध्ये तर ते फक्त निवृत्ती महाराज देशमुख आहे. मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे. अतिशय सोप्या भाषेमध्ये जीवनाचा अर्थ. आणि म्हणून या उज्ज्वल परंपरेच्या व्यवस्थेवर आज आमच्या साहिलला मात्र महाराजांची कन्या या ठिकाणी आमच्या कुटुंबामध्ये येते. मी मनापासून अकोलेकर मंडळींचं, इंदोरीकर मंडळींचं आणि विशेष करून अहिल्यानगरकरांचं मी शिवभूमीमध्ये स्वागत करतो त्या तालुक्याचा पालक आमदार म्हणून. आणि साहिल आणि ज्ञानेश्वरला त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. किल्ले शिवनेरी आपला माणूस महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधिमंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. बाळांनो, आपण यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, आयुष्यवंत व्हा या शुभेच्छा व्यक्त करतो. नांदा सौख्य बरे. जय शिवराय. धन्यवाद आदरणीय